एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातर्फे 100% बाधित गावात जाऊन दसरा सण साजरा करण्यात आला। उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना या गावात सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या गावातील सर्वच ग्रामस्थांना घरदार सोडून स्वतःचा जीव वाचवावा लागला होता। तेलगाव गावची लोकसंख्या जवळपास 3000 आहे। या सर्व 3000 ग्रामस्थांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसलाय। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दसरा सण स्वतःच्या कुटुंबासोबत साजरा न करता पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत मदत करत त्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करत औषधे वाटप करत दसरा सण साजरा केला। गेल्या 15 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पावसाने थैमान घातले त्यामुळे जे सीना नदीला जो काय जिल्ह्यात पूर आलेला आहे त्या पुरामध्ये तेलगाव हे नदीकाठी असलेलं गाव आहे। तुम्ही बघितलं असेल या गावची अशी भयावह अशी परिस्थिती झालेली आहे। 100% हे गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल या देवीचं इथे यल्लामाईचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी पोहोचलं। गावच्या सरपंचाच्या ऑफिस पर्यंत ते शाळा अंगणवाडी असेल या सगळे 100% पाण्यामध्ये आहे। अशा पद्धतीने दलित वस्तीचा भाग असेल या गावामध्ये माणूस वाडी वस्ती राहिली नाही की त्या माणसाला जागेवर राहता आलं। शेतीचं तर अनेक पटीने नुकसान झालेलं आहे। आता शेतीची काय परिस्थिती असेल शेतकऱ्यांशी बोलत असताना डोळ्यातला आशू थांबत नाही की जाताना जमिनीबरोबर पाण्याबरोबर जमीन वाहून गेलेली आहे, पूर्ण खडकाळ राहिलेला आहे। इतकं मोठं संकट असताना माझी सरकार म्हणून एवढीच विनंती आहे की या गावाला 100% पुनर्वसन केलं पाहिजे। ज्याप्रमाणे इरशाळवाडी गावचे नुकसान झाले तसेच नुकसान तेलगावचे झाले आहे। इरशाळवाडीप्रमाणे तेलगावचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली। उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव हे गाव सीना नदीला चिटकून आहे। सीना नदीला पूर आल्याबरोबर तेलगाव गाव बाधित होते। 2020 साली देखील तेलगाव गावाला महापुराचा फटका बसला होता। सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीत 2 लाख क्युसेक्स पाणी सोडल्याने मोठा महापूर आला। तेलगाव गाव सोलापूर जिल्ह्यातील 100% बाधित किंवा 100% पूरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा। ग्रामीण भागात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र यंदाच्या महापुरामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा दसरा सण दुःखात आहे। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदेंनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दसरा सण साजरा केला आणि तेलगाव पुनर्वसन करण्याची मागणी केली। मी सीना तेलगाव येथून सुदर्शन पाटील बोलतोय। आज आमच्या गावामध्ये जवळपास 15 दिवस झालं पूर परिस्थिती असल्यामुळे गावामध्ये 100% घरामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आज थोडंसं खाली गेलंय। शेतीचं भयानक नुकसान झालंय आणि जनावर सुद्धा रस्त्यावर आले। त्या जनावरांसाठी चाऱ्याची सुद्धा म्हणजे लोकांना तर अन्न नाहीच पण जनावरांना सुद्धा चारा नव्हता। जे काय कोणी थोडं 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 वाटप केलेलं आहे आणि आज बापूंनी जवळपास 2 ट्रॅक्टर चारा तेलगावसाठी पाठवून दिलेला आहे। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आता हे नुकसान शेतीचं खूप मोठं झालंय ऊसाचं, त्यात सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या ऊसामधून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 ते 15 रुपये कट करते। त्या सरकारला विनंती आहे की ते त्यांनी कट करू नये। तुम्ही शासनाचा काही निर्णय घ्यायचा आहे घ्या, पण त्या एक तर शेतकरी हातबल झालाय, त्यातून जर 10 रुपये 15 रुपये जर तुम्ही कट करत असाल तर हे चुकीचं आहे। मी तेलगावचा सरपंच रेवणसिद्धरायप्पा पुजारी। आपल्या उत्तर तालुक्यातलं तेलगाव हे जे आहे इतकं बाधित झालंय की सांगायला कमी आहे, एवढं बाधित झालंय। शेतकऱ्याचं भयानक नुकसान झालंय। घटस्थापना केलेली घटस्थापना सुद्धा प्रत्येकाच्या घरातली वाहून गेली आणि परत सगळं चौकोंड रस्ता बंद, सगळं काय घराचं नुकसान पडझड दुनियाची आणि आता काय करावं हे भरांत पडले आम्हाला। आता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।